मैदानामध्ये. हा सुरेख फटका, परंतु एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू उडवलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 चेंडू सीमारेषा पार, चौकार. 4 धावा अनिकेत काळेच्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. चौकाराच्या माध्यमातून धावसंख्या 5 आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलेला आहे. 1 बाद 5 ही धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर रिव्हर्सिप आणि पहा रिव्हर्सिपचा येणारा षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनिकेत काळे इथे सांगतायत की आयकॉन आहे आणि आयकॉनला साजेशी ही फलंदाजी मला या मॅच मध्ये करावी लागणार आहे. 6 धावा येत आहेत धावफलकावर. 2 वर्षापूर्वी या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा संधी मिळाली होती आणि तदनंतर गोलंदाजी आणि बॅटिंग परफॉर्मन्स जो झाला होता, एका सामन्यामध्ये तब्बल 15,000 रुपयाचं बक्षीस अनिकेत काळेंना मिळालं होतं. पुढचा आहे बॉल, सुरेख फटका इथे लॉंग लेग मध्ये येणार आहे. दुसरा षटकार, 6 धावा. 25 धावा बनते बघा धावसंख्या. चार आहे का? येस, बघूया आपण रिप्ले मध्ये. येस, चौकार असणार आहे. 4 धावा येणार आहेत. मिळालं होतं. पुढचा आहे बॉल, सुरेख फटका इथे लॉंग लेग मध्ये येणार आहे. दुसरा षटकार, 6 धावा. 25 धावा बनते बघा धावसंख्या. चार आहे का? येस, बघूया आपण रिप्ले मध्ये. येस, चौकार असणार आहे. 4 धावा येणार आहेत. हा पुढचा आहे चेंडू एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळताय. पहा क्षेत्ररक्षक पाठला करतायत, रोखतायत, परंतु फुटबॉल खेळता खेळता चेंडू सीमारेषा पार गेला, चौकार आला. ही मॅच अनिकेत काळे यांना माहित आहे. आयकॉनची जबाबदारी आहे मोठी. त्या दृष्टिकोनातून क्रिकेट खेळताना आपल्या पाठीमागे आहे, अगदी जवळ उभा आहे. पहिला बॉल आणि इथे पहा चेंडू जाईल सीमारेषा पार, वाईड आणि 4. 5 धावा आलेल्या आहेत पहा. आणि हा पंचकार आपण पाहत आहोत, कारण पहिला चेंडू अमोल घोडेकर जे अगदी क्लोज पोझिशन मध्ये आहेत, त्यांच्या पाठीमागे 5 धावा आलेल्या आहेत अर्थात. आणि इथे पहा मोठा फटका लॉंग लेग मध्ये येणार आहे. अनिकेत काळे फायर करताय षटकार. फुलटॉस, त्यावर पुन्हा एकदा आक्रमण आणि पहा इथे बॅक टू बॅक दुसरा षटकार अनिकेत काळेंच्या बॅट मधून येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एकोणपन्नास धावसंख्या. चेंडू मैदानामध्ये आणि पुन्हा एकदा अनिकेत काळे बरसतायत. क्षेत्ररक्षक पाहत राहिले आणि चेंडू सीमारेषा पार गेला, षटकार आला. हवा यात्रा सपर वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत काळे या षटकात मला वाटते 3 षटकार खेळतायत आतापर्यंत. थोडस मागडे षटक ठरताना आपल्याला जे पाहायला मिळत आहे. पुढचा बॉल, ओ फुलटॉस, त्यावर पुन्हा एकदा आक्रमण आणि चेंडू सीमारेषा पार, षटकार. ये तो बल्ला बोल रहा है, गेंद बाउंड्री के बाहर जा रही है 6 रनों के लिए. 64 धावसंख्या. उद्या आपण बघणार आहोत कॉलबॅकचे संघ विरा 11 कोल्हेवाडी, अभिमन्यू ऋग्वेद निमगाव जाळी आणि आरजी क्लब. सकाळी ठीक 10 वाजता. पुन्हा एकदा काय फटका आहे पहा, षटकार
आणि 50 धावा अनिकेत काळे यांच्या या ठिकाणी पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 चेंडू आणि 50 धावांची 6 षटकार 3 चौकारांच्या माध्यमातून खेळी साकारली गेलेली आहे. अगदी 333.33 चा हा व्होल्टेज. इथे चेंडू पूल केला गेला. अनिकेत काळे इथे फायर होत आहे. षटकार येत आहे 6 धावा. अगदी 84 धावसंख्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतीये. ऋषिकेश नेहे काय बॅटिंग, आयकॉनची बॅटिंग आता पाहायला मिळते आपल्याला. 4 षटकार 32. त्यानंतर हा धुमाकूळ मैदानामध्ये अनिकेत. इथे चेंडू पूल केला गेला. अनिकेत काळे इथे फायर होत आहे. षटकार येत आहे 6 धावा. अगदी